श्री स्वामी समर्थ. मी श्रेया दर्शन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, मी तुमच्यासोबत एकदम युनिक प्रकारची अशी पालकची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी एक पालकची जुडी होती ती निवडून घेतलेली आणि त्याच्या म्हणजे निम्मी जी भाजी होती पालकची त्याची मी वड्या बनवलेल्या आहे. निम्म्याची तुम्हाला आता पालकची भाजी सांगणार आहे कशी करायची. तर वडी आणि भाजी हे दोन्ही मिळते याची आपल्याला भाजी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी जी भाजी होती निवडली स्वच्छ धुवून घेतली आणि ती कुकरमध्ये सर्व म्हणजे न चिरता डायरेक्ट कुकरमध्ये घातलेली आहे. त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर मंडळी, आता तुम्हाला माहिती भरपूर लेडीज अशा करतात की पालक जी आहे ती चिरून आणि पातेल्यात शिजवतो, पण त्याला भरपूर टाईम जातो. आपल्याला सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला तेवढा वेळ नसतो, त्याच्यानंतर तुम्ही कुकरमध्ये घालून अशी शिजवू शकता. एक शिट्टीत भाजी आपली शिजते, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ते दळून घेतलेले आहे. आता तिला फोडणी देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात तेल घालून जिरे टाकले आणि कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आता परतत टाकलेला आहे. तर मंडळी, आता आपला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यात थोडासा लसूण घालायचा आहे ठेचून, ते पण परतून घ्यायचं आहे. आणि आपले जे मसाले आहेत डब्यातले मसाले आहे, लाल तिखट, काळा मसाला, तुम्ही पनीर मसालासुद्धा घालू शकता, छान लागते याची चव, तर तोही तुम्ही घालू शकता. हे सर्व टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता मी पालकची जी वडी आहे ती बनवण्यासाठी मी काही पालक चिरून घेतलेली होती. त्याच्यामध्ये सर्व लाल तिखट वगैरे डाळीचं पीठ घालून अशा प्रकारे वड्या केल्या होत्या आणि त्या अशा भांड्यात वाफून घेतल्या आणि त्याच्या ज्या वाफून घेतल्यानंतर त्याचे असे छोटे काप करून ते तळून घेतल्या. आता त्या पण आपल्याला भाजीत वापरायच्या आहे. त्याची डिटेल व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला म्हणजे याच्या आधी शेअर केलेला, तर तुम्ही बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तर तुम्ही तिथे जाऊन क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओही मिळून जाईल. तर त्या वड्या मी ज्या भांड्यात कालवल्या त्याच्यात थोडंसं डाळीचं पीठ शिल्लक होतं, तर त्यातच मी पाणी घालून ते पाणी मी या फोडणीत घातलेलं आहे. जे आपण आता भाजीसाठी बनवत होतो ती फोडणी त्यात घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपलं जे पालकची भाजीचं पाणी होतं तेही मी त्यात घालून घेतलं आहे. तर जर तुम्हाला हे डाळीचं पिठाचं पाणी नसेल घालायचं तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे फोडणीमध्ये जी पालक आहे आपली दळलेली ती घातली तरी चालेल, काही हरकत नाही. मी माझं ते भांड्याला भरपूर सारं असं पीठ लटकलेलं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून त्याच्यात घातलं आणि ते टाकून मग व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मग पालकची भाजी घातलेली आहे. तर तुम्ही ते न घालता डायरेक्ट पालकची भाजी घालून घेतली तरी चालेल. तर हे सगळं घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलं व्यवस्थित. तुम्ही बघू शकता आपलं डाळीचं पीठ घातल्यामुळे थोडं मस्त असं घट्टपणा आलेलं आहे भाजीला. त्यानंतर त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता बघू शकता अशा प्रकारच्या त्या वड्या आहेत ज्या मी वाफवल्यानंतर अशा कापून तळून घेतलेल्या आहेत. तर ह्या वड्या आपल्याला ह्या भाजीत घालायच्या आहे. तर ह्या वड्यांचा डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल का त्या वड्याही कशा करायच्या. खूप टेस्टी लागतात आणि लहान मुलं तर खूप आवडीनं खातात, तर तुम्ही त्या वड्या नक्की करून बघा. त्यानंतर या भाजीमध्ये आता आपल्याला त्या वड्या घालायच्या आहे. तर जसं आपण आता कोफ्त्याची भाजी कशी असते म्हणजे पालक कोफ्ता तुम्ही याला म्हणू शकता. तर खूप छान लागते ही भाजी, तुम्ही पण घरी एकदा ट्राय करा. नवीन काहीतरी, नेहमी त्या एकाच प्रकारची भाजी खाण्यापेक्षा अशा प्रकारची भाजी पण मस्त लागते. आणि नेहमी कोथिंबीर वडे आपण खातोच त्याच प्रकारे आपण असे पालक वडी बनवायची. लहान मुलंही खूप आवडीनं खातील आणि पालकही खूप पौष्टिक असतं, तर त्यांच्याही पोटात पालक जाईल. त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला ही नवीन अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या अशा काही रेसिपी आहेत ते तुमच्यापर्यंत येत जातील. तर मस्त आता आपण एन्जॉय करूया ही मस्त पालकची अशी नवीन अशी रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.